नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर अमित धर्माधिकारी. मी डॉक्टर प्रियांका धर्माधिकारी. आपल्या सगळ्यांना जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा. दरवर्षी 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो आणि या अनुषंगाने सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर्स, मानसिक आजाराच्या क्षेत्रात काम करणारी जी काही लोकं आहेत तर ती ठिकठिकाणी जनजागरूकतेसाठी कार्यक्रम करत असतात. आज आम्हीसुद्धा आमच्या डॉक्टरांच्या असोसिएशनसोबत असे अनेक कार्यक्रम केले. तर आज फेसबुक लाईव्ह येण्याची गरज वाटली, कारण आता अनेक दिवसांपासून आपण बघतो आहे की मानसिक त्रास जनसामान्यांमध्ये वाढलेले आहेत. मग ते सुसाईडचं प्रमाण असो किंवा मग कामावरचा तणाव वाढल्यामुळे अनेकांना हृदयविकाराचे त्रास होत आहेत किंवा अचानक त्यांचे मृत्यू होतो आहे. तर त्याचं कारण नंतर कळतं आहे की त्यांना कामाचा खूप मोठा तणाव होता. विकृती म्हणा, जे अनेकांनी बघितलं आहे की अनेक विकृत लोक आपल्या आजूबाजूला आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते या सगळ्या कुठेतरी आपल्या मानसिक आजारांमध्येच मोडतात. आपण आपले बदलापूर या चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून व्हिडिओज करतो आहे आणि हे सगळे व्हिडिओज जागरूकतेसाठी आहेत. वेगवेगळ्या मानसिक आजारांविषयी आपण हे व्हिडिओज करतो आहे. तर इतकं सगळं आपण जागरूकतेसाठी करतो आहे, पण आजही अनेकांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की खरोखर मानसिक आजार असतात का? आता मला आज सकाळीच एक काका भेटले, जिथे आम्ही जागरूकता कार्यक्रम करायला गेलो होतो. तर तिकडे ते मला भेटले काका, आणि 65 वर्षाचे काका. त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणे मानसिक आजार हे सगळे खोटे असतात म्हणे, हे सगळं नवीन जनरेशनचं फॅड आहे आणि हे असले मानसिक आजार वगैरे हे असलं काहीही नसतं, हे तुम्हा सगळ्या नवीन जनरेशनचं फॅड आहे म्हणे. तर अशी अनेकांच्या मनामध्ये भावना असते की बाबा मानसिक आजार खोटे आहेत किंवा मानसिक आजार मानसिक कमजोरीमुळे, दुर्बलतेमुळे होतात. तर मानसिकतेविषयी जी संकल्पना आहे ही भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षांपूर्वी मांडली गेली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला महाभारताच्या वेळेला जे सगळं सांगतो तर त्याचं जे एक प्रकारचं तो थेरपीच करतो त्या युद्धक्षेत्रावरती. तो भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगश्ते शूप जायते संगात संजायते कामः कामः क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. अर्थात म्हणजे की तुम्ही ज्या एखाद्या गोष्टीचा जेव्हा सातत्याने विचार करता आणि तो विचार करत असताना त्या वस्तू असेल किंवा ती व्यक्ती असेल त्या गोष्टीविषयी तुम्हाला अटॅचमेंट डेव्हलप होते, डिझायर डेव्हलप होतं की ती वस्तू मला पाहिजे किंवा ती गोष्ट मला हवी आहे. आणि मग त्यातनं तुम्हाला राग निर्माण होतो जेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. आणि मग त्या रागाचं रूपांतर कुठेतरी संशयामध्ये होतं की मलाच ती वस्तू मिळत नाही, इतरांना मिळते आहे. आणि मग त्यातनं आपली बुद्धीचा ऱ्हास होतो आणि आपला विनाश होतो, असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. तर भगवद्गीतेमध्ये याचं असं म्हटलं गेलं की आपले विचारच आपल्या सगळ्या मानसिक त्रासांसाठी कारणीभूत असतात. आणि हे किती खरं आहे, कारण सगळ्या मानसिक आजारांसाठी किंवा मानसिक त्रासांसाठी जर विचार आपले नियंत्रणात असले तर आपले अनेक मानसिक त्रास छानपैकी कंट्रोलमध्ये राहू शकतात. मग आपण आता जर विचारांवरती बोलायचं म्हटलं तर बरेचदा असं होतं की लोक म्हणतात की मग हे विचार तू बदलायचा प्रयत्न कर, तू पॉझिटिव्ह विचार कर. हे म्हणणं किती सोपं आहे नाही का, की एखाद्याला म्हणणं की तू पॉझिटिव्ह विचार कर, तू निगेटिव्ह विचार करू नको. पण ज्या व्यक्तीला हे नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार मनामध्ये येत असतात त्याच्यासाठी हे सोपं नसतं. कारण मुळात आपल्या मनामध्ये ज्या काही भावना येतात, जे काही विचार येतात, हे मेंदूमधले रसायन डेव्हलप करत असतात. आम्ही आमच्या अनेक मागच्या व्हिडिओजमध्ये पण याविषयी बोललो आहे की आपल्या मेंदूमध्ये सिरोटोनिन आणि डोपामिन नावाचे जे रसायन असतात तर या रसायनांमुळे आपल्या मनामध्ये विचार येतात, भावना येतात. आणि जेव्हा हे रसायन नियंत्रित आहेत, त्याचं ऑप्टिमम लेवल तुमच्या ब्रेनमध्ये आहे, तर तुमच्या भावना, तुमचे विचार कंट्रोलमध्ये राहणार. पण जेव्हा त्याचं नियंत्रण कुठेतरी चुकतं, ते रसायनचं प्रमाण कमी होतं किंवा वाढतं, तर अशा वेळेला आजारांचं रूप धारण होतं. मग त्याला आपण मानसिक आजार म्हणतो. तर अनेक मानसिक आजार, मग एन्झायटी, डिप्रेशन, ओसीडी, स्किझोफ्रेनिया, बायपोलर, हे सगळे आजार त्यातनं निर्माण होतात. मग अनेकदा असं होतं की मग लोक जेव्हा काही मानसिक त्रास जाणवायला लागतो तेव्हा मोटिवेशनल स्पीकर्स, म्हणजे आजकाल मोटिवेशनल स्पीकरचं फार फॅड आहे,
आणि मग त्याच्यातील मोटिवेशनल स्पीकर्सचे व्हिडिओ बघतात किंवा सेल्फ हेल्प बुक किंवा मोटिवेशनल बुक्स वाचतात आणि मग त्यातनं त्यांना असं समज होतो की आता मी हे व्हिडिओज बघून किंवा हे बुक्स वाचून मी माझा मानसिक त्रास बरा करीन. किंवा मग लाईफ कोच नावाचे एक आता नवीन आले आहे की त्याच्यामध्ये लोक लाईफ कोचला अप्रोच करतात. मग ते त्यांना गाईड करतात, तू हे कर, तू ते कर, आणि त्यातनं तुझा त्रास बरा होईल. हे सगळं ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मानसिक आजार नाही आहे, नुसता मानसिक त्रास आहे, म्हणजे तुम्हाला टेन्शन आलं आहे किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा तणाव आला आहे, तर तोपर्यंत या गोष्टींचा तुम्ही उपयोग करू शकता. पण जेव्हा त्या गोष्टी तणावाच्या पलीकडे जातात, जेव्हा त्याला आजाराचं रूप धारण होतं, उदाहरणार्थ 2 आठवड्यापेक्षा जास्त तुम्हाला जर सातत्याने डिप्रेस्ड वाटतंय, उदास वाटतंय, आत्महत्येचे विचार येत आहेत, झोप खराब होते, जेवण जात नाही आहे, तर अशा वेळेला या गोष्टींनी फायदा होणार नाही आहे. मग अशा वेळेला तुम्हाला प्रॉपर वैद्यकीय मदत घ्यावी लागणार आहे. मानसोपचार तज्ज्ञांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल, समुपदेशकांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल आणि ही मदत घेऊनच तुम्ही त्या आजारातून बाहेर येऊ शकता. आपलं मन जे ते काय आपल्या शरीरापेक्षा वेगळं नाही आहे. जसं शरीर आजारी पडतं त्याचप्रमाणे मनही आजारी पडू शकतं आणि या मनाला जर उपचार व्यवस्थित वेळेवर मिळाले तर ते छानपैकी लवकरात लवकर त्यातनं बाहेर पडतं. आपल्याकडे बाबा बुवांकडे दाखवायची फार मोठी एक ट्रेंड आहे की कुठलीही मानसिक आजार झाला किंवा मानसिक त्रास झाला तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाला जर काय आठवत असेल तर ते म्हणजे कोणीतरी बाबा. मग त्या बाबाकडे गेल्यानंतर तो बाबा काहीतरी झाडफूक करणार, काहीतरी जादूटोना करणार आणि या गोष्टींमध्ये पैसा पण खर्च होतो, लोकांचा वेळ वाया जातो आणि आजार जो आहे तो बळ पकडतो आणि त्याला नंतर ट्रीटमेंटनी पण कदाचित पूर्ण बरं करणं शक्य होत नाही. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडायचं आहे. जिथे आजार आहे तिथे आपल्याला उपचाराची मदत घ्यायची आहे. या अनुषंगाने हा जागरूकतेसाठी आम्ही ही सगळी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे की जिथे आजार आहे तिथे तुम्ही भरकटून जाऊ नका. तुम्ही हे व्हिडिओजच्या नादाला लागणं किंवा कोणीतरी अशा स्पीकर्सला भेटणं हे असं न करता तुम्ही प्रॉपर उपचार घेऊन लवकरात लवकर त्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करा. अनेकांच्या मनामध्ये मग आजारपणांविषयी, मानसिक आजारांविषयी अनेक अजून दुसरे गैरसमज असतात की कोणीतरी व्यक्ती मुद्दामून असं वागते का काय, म्हणजे तिला जर मानसिक त्रास होतोय, एखाद्या व्यक्तीला समजा स्किझोफ्रेनिया आणि त्याला भास होतोय, मग ही जाणून बुजून असं करते. जर कोणी डिप्रेशनमध्ये आहे तर ती व्यक्ती जाणून बुजून असं वागते. तर मानसिक आजार हे खरे आहेत, कोणी कशाला जाणून बुजून असं वागेल नाही का. आणि जाणून बुजून वागायचं जरी म्हटलं तरी 1 दिवस वागेल, 2 दिवस वागेल, सातत्याने कसं वागेल. त्यामुळे या आजारांना सुद्धा आपल्या शारीरिक आजारांसारखंच तुम्ही आता त्याला बघणं, त्याच्याकडे दृष्टिकोन तुमचा बदलला पाहिजे, आपल्या सगळ्यांचाच बदलला पाहिजे की जसे शारीरिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याचप्रमाणे आपल्याला मानसिक आजारांकडे सुद्धा बघता आलं पाहिजे. तर याप्रमाणे आपण जर मानसिक आजारांविषयी जनजागरूकता पसरवण्याचं काम केलं, आपल्या शेजारी कोणी आजारी आहे, आपल्या घरामध्ये कोणी आजारी आहे आणि आपण त्याला चुकीचे सल्ले न देता जर आपण त्याला सांगितलं की बाबा तू जाऊन उपचार घे आणि त्याला जर प्रॉपर गायडन्स, प्रॉपर मार्गाला लावलं तर त्याची खूप मोठी मदत होऊ शकते. अगदी बरोबर. अगदी बरोबर सांगितलं डॉक्टर अमित तुम्ही. कारण की मानसिक आजार नक्की काय असतो याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि आता मानसिक आजार आहे तर मग उपचार घेणं पण तितकंच गरजेचं आहे. तर उपचार घेताना बऱ्याच जणांच्या मनात असा विचार येतो की मला काय वेड लागलाय का, किंवा आता मी सायकॅट्रिस्टकडे जाणार, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणार म्हणजे हे वेड्यांचे डॉक्टर आहेत. तर एक गोष्ट समजून घ्या की एखाद्याला नॉर्मल जनरल फिजिशियनकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ताप, सर्दी, खोकलाही असू शकतो किंवा हार्ट अटॅकही आलेला असू शकतो. तसंच मानसिक आजारांचे पण विविध प्रकार आहेत. तर काही सौम्य स्वरूपाचे असतात, चिंता विकार आहे, ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आहेत किंवा नैराश्य आहे आणि लहान मुलांमधल्या समस्या आहेत, किंवा काही अगदी गंभीर आजार असू शकतात जसं स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर डिसऑर्डर. तर त्याप्रमाणे हे वेगवेगळे आजार आहेत. त्यामुळे वेड लागले असं कधीच म्हणू नका. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग ट्रीटमेंट काय असते. तर ट्रीटमेंटबद्दल सुद्धा अनेक गैरसमज बऱ्याच लोकांच्या मनात असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, म्हणजे सायकॅट्रिस्ट हे कोण असतात, यांनी MBBS केलेलं असतं. आम्ही MBBS नंतर MD किंवा डिप्लोमाची डिग्री घेतलेली असते आणि त्यामुळे आजाराचं निदान डॉक्टर करू शकतात. तर आपण आजाराचं आधी निदान किंवा डायग्नोसिस करतो आणि डायग्नोसिस करताना काय केलं जातं की त्या पेशंटशी संवाद साधला जातो किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून हिस्ट्री घेतली जाते, त्यांचं चेकअप केलं जातं, त्यांना काही फिजिकल किंवा मेडिकल कंडिशन्स आहेत का याच्याबद्दल माहिती घेतली जाते, ते काही औषधांवर आहेत का हे जाणून घेतलं जातं आणि त्याप्रमाणे त्याचा जो आजार आहे म्हणजे मानसिक आजार जो आहे त्याप्रमाणे त्याला काउन्सिलिंगनी बरं वाटणार आहे का नुसतं, किंवा नुसतं गोळ्या औषधांनी बरं वाटणार आहे का, गोळ्या औषधांबरोबर काउन्सिलिंग पाहिजे,
का ECT ट्रीटमेंट म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, जी विद्युत लहरींमार्फत केली जाणारी ट्रीटमेंट असते, त्याला ECT म्हणतात. तर ह्या ट्रीटमेंटची गरज आहे का, हेही आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने मानसिक आजारांची ट्रीटमेंट होते. तर याच्यामध्ये औषध गोळ्या जेव्हा चालू केल्या जातात तेव्हा बऱ्याच पेशंट्सला आणि नातेवाईकांना असे प्रश्न पडलेले असतात की हे औषध गोळ्या काय आहेत, या झोपेच्या गोळ्या आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं. झोपेच्या गोळ्या म्हणजे सगळीच मानसिक आजारांसाठी जी काही औषधं दिली जातात त्यांनी झोप येते का, त्या झोपेच्याच गोळ्या आहेत का, तर नाही. तर मानसिक आजारांचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं चिंता विकार, नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया म्हणजे संशयाचे आजार, ज्याच्यामध्ये काही व्यक्ती हिंसक असू शकतात, कधी कधी सुसायडल विचार येत असतात. तर ह्या वेगळ्या वेगळ्या आजारांप्रमाणे त्याची औषधं दिली जातात. तर ते अँटी डिप्रेसंट्स असू शकतात, अँटी अँझायटी मेडिसिन्स असू शकतात, किंवा अँटी सायकॉटिक्स असू शकतात, किंवा मूड स्टेबिलायझर्स असतात. आणि लहान मुलांमध्ये सुद्धा एकाग्रता वाढवण्यासाठी काही वेगळे मेडिसिन्स असतात. तर अशा पद्धतीचे विविध औषधं ही सगळी असतात. तर त्यामुळे या औषधांची सवय लागते का, हा पुढचा प्रश्न असतो. तर औषधं ही त्या व्यक्तीसाठी गरजेची असतात आणि एका लिमिटेड कालावधीसाठी, एका ड्युरेशनसाठी, ज्या कोर्ससाठी ती औषधं दिली जातात. तर त्यामुळे तेवढा कोर्स कंप्लीट करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर डॉक्टर ठरवतात, आम्ही ठरवतो की औषधं कमी करायची का पेशंटची. तर हा कोर्स कंप्लीट करणं गरजेचं असतं. तर याला सवय लागणं असं म्हणत नाहीत, पण त्यावेळेस ती गरजेची असतात. आता झोपेच्या गोळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या त्या व्यक्तींना दिल्या जातात ज्यांना झोप येत नाही, आणि ते सुद्धा एका शॉर्ट ड्युरेशनसाठी दिलेले असतात. तर त्यामुळे झोपेच्या गोळ्या हळूहळू आपण कमीही करत असतो. पण झोपेच्या गोळ्या कधी कधी लोक ओव्हर द काउंटर म्हणजे डायरेक्ट मेडिकल शॉपमध्ये जाऊन घ्यायचा प्रयत्न करतात झोप येण्यासाठी, पण मग अशा वेळेस सवय लागू शकते. तर फक्त झोपेच्या गोळ्यांची सवय लागू शकते. त्यामुळे त्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. सगळ्याच गोळ्या ज्या मानसोपचारांसाठी आम्ही यूज करतो त्या सगळ्याच डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अतिशय गरजेचं आहे. मग गोळ्यांचे इतर साईड इफेक्ट्स आहेत का, तर मी म्हटलं तसं आम्ही तुम्हाला पूर्णपणे चेक करून तुम्हाला काय इतर व्याधी आहेत हे सगळं बघूनच तुम्हाला औषधं देतो. त्यामुळे तुम्हाला शुगरचा त्रास असेल, किंवा तुम्हाला हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास असेल, किंवा तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किंवा लिव्हर फंक्शन डिस्टर्ब्ड आहे, किंवा तुम्हाला किडनीचा काही त्रास असेल, तर त्या सगळ्या प्रोफाईलला सूट होतील अशा गोळ्या आपण देतो. त्यामुळे जेव्हा बऱ्याच वेळा तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की मग ही औषधं आता किडनी खराब करतील का माझी, तर हा प्रश्न नुसता सायकॅट्रीच्या मेडिसिन्सबद्दल नाही, पण सगळ्याच अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर सगळ्यांबद्दलच लोकांना हा प्रश्न असतो. तर एक गोष्ट समजून घ्या की अनेक वर्ष रिसर्च केल्यानंतर ही औषधं तयार झालेली असतात आणि ती लॉंग टर्म घेण्यासाठीच बनलेली असतात. म्हणजे एका जास्त कालावधीसाठी घेण्यासाठीच ती औषधं बनलेली असतात. आणि आधुनिक औषधं बऱ्यापैकी सेफ असतात. आणि तुमचं किडनी फंक्शन जर नॉर्मल असेल किंवा लिव्हर फंक्शन नॉर्मल असेल तर ही गोळ्या औषधं तुम्ही घेऊ शकता. तर सगळीच औषधं किडनीमधनं बाहेर पडतात, म्हणजे युरिनमधनं बाहेर पडतात बरीचशी औषधं. लिव्हरमध्ये त्यांचं मेटाबॉलिझम होतं. त्यामुळे एखाद्याचं लिव्हर फंक्शन किंवा किडनीचं फंक्शनिंग बरोबर नसेल तर औषधांचे डोसेस आम्ही ॲडजस्ट करतो, किंवा वेगळी औषधं जी सेफ आहेत जास्त ती आपण यूज करतो. तर अशा पद्धतीचे हे औषधांबद्दलचे सगळे गैरसमज आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं की कधी कधी आपण सल्ला इतर लोकांचा घेतो, म्हणजे आजूबाजूच्या लोकांचा किंवा ओळखीच्या लोकांचा, की ह्यांना ही औषधं चालू आहेत माझ्या मुलाला किंवा माझ्या बायकोला, तर मी काय करू. तर मग आपल्याला असा सल्ला मिळतो की औषधं आधी बंद करून टाक, सायकॅट्रीची औषधं घेऊ नकोस. असा सल्ला जो मिळतो हा योग्य नाही आहे, कारण तो तुम्हाला डॉक्टरने दिलेला नसतो किंवा सायकॅट्रिस्टने दिलेला नसतो. त्यामुळे सायकॅट्रिस्ट तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनंच हा सल्ला घ्या, त्यांनाच तुमच्या मनातल्या शंका विचारणं गरजेचं आहे. आता याच्यानंतरची जी ट्रीटमेंट आहे त्याला ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी ही काय असते. मी मगाशी म्हणलं तसं विद्युत लहरींमार्फत केली जाणारी ही ट्रीटमेंट आहे. आणि ही ट्रीटमेंट कोणासाठी वापरली जाते, एखादा व्यक्ती ज्याला सायकॉटिक आजार आहे, म्हणजे तो हिंसक आहे, ॲग्रेसिव्ह आहे, किंवा तो सुसायडल आहे, तर यांना या ट्रीटमेंटचा जास्त छान उपयोग होतो. किंवा नैराश्यामध्ये आहे आणि त्याला लवकर इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे, नाहीतर तो जर इम्प्रूव्ह झाला नाही तर तो सुसाईड करू शकतो किंवा तो होमिसायडल होऊ शकतो, त्याच्या अंगात खूप ॲग्रेशन येऊ शकतं आणि ते सेफ नसतं. तर त्यामुळे ह्या ट्रीटमेंटही लवकर बरं वाटतं. तर अशा वेळेस ही ट्रीटमेंट आपण वापरतो. आणि ही पण ट्रीटमेंट याच्यामध्ये ॲनेस्थेशिया दिला जातो. हे आम्ही आणि ॲनेस्थेटिस्ट मिळून ही ट्रीटमेंट करतो. त्यामुळे ही ट्रीटमेंटसुद्धा सेफ असते. तुमचं मेडिकल चेकअप करूनच ही ट्रीटमेंट केली जाते. आणि औषध गोळ्यांनी सुद्धा तसा इम्प्रूव्हमेंट येणारच आहे, पण त्याला वेळ लागत असतो. त्यामुळे जिथे अगदी इमर्जन्सी असते तिकडे ECT ट्रीटमेंट असते. त्याला शॉक ट्रीटमेंट आता म्हणत नाही, त्याला इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी असं म्हणतात.
आणि पुढचं आपण म्हटलो तसं काउन्सिलिंग किती महत्त्वाचं आहे. म्हणजे औषध गोळ्यांसोबतच काउन्सिलिंग किंवा समुपदेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याला सायकोथेरपी असं म्हणतात. आणि ते सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट ही थेरपी करत असतात. बऱ्याचदा आम्हाला पेशंटकडनं ही शंका येते म्हणून मी सांगते की माझ्या घरचेच ह्या मुलाचं काउन्सिलिंग करतील किंवा माझ्या आजूबाजूला एक आंटी राहतात त्या काउन्सिलिंग करतील. तर असं बऱ्याच वेळा वाटतं की काउन्सिलिंग कोणीही करू शकतं का? तर तसं नसतं. हे एका सायंटिफिक पद्धतीने केलं जाणारं काउन्सिलिंग असतं, ज्याच्यात कॉग्निटिव्ह थेरपी म्हणजे आपल्या विचारांना मॉडिफाय करण्यासाठी वापरलेली थेरपी असते. ती स्टेप बाय स्टेप होते आणि त्यांची पूर्णपणे हिस्ट्री घेऊन त्यांचे पास्ट इव्हेंट्स काय झालेले आहेत, त्यांना कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय, हे सगळं जाणून ती थेरपी केली जाते आणि त्यांना व्यक्त व्हायला सुद्धा संधी मिळते त्यामुळे. आणि दुसरी म्हणजे बिहेवियर थेरपी. बिहेवियर थेरपीमध्ये तुमच्या वर्तवणुकीसाठी ती थेरपी असते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रिलॅक्स वाढण्यासाठी काही रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस असू शकतात किंवा लहान मुलांमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंटचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने काउन्सिलिंग टेक्निक्स हे काउन्सिलरनी करणं, सायकोलॉजिस्टनी करणं गरजेचं आहे आणि ट्रीटमेंट हे सायकॅट्रिस्टनी करणं गरजेचं आहे. तर हे गैरसमज मला असं वाटतं तुमच्या मनातले बरेच दूर झाले असतील. तुम्हा सर्व प्रेक्षकांना जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य जपा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती आम्ही व्हिडिओ केलेलं आवडेल आणि कुठल्या विषयावरती बोललेलं आवडेल. आणि हेच सांगून आम्ही आजचा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. गणेश.